या ठिकाणी अर्थातच आदेश पाटील यांच्याकडून विराज राणे यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आलं ते अर्थातच आपण विराज राणेला या ठिकाणी देतो. निखिल शिर्के खरोखर एक कौतुकास्पद पात्र ठरणारा हा संघ आहे, ज्या संघाचं नाव आहे चौंडेश्वरी कडसुरे. खूप चांगल्या संघांना चांगल्या खेळाडूंवर मात करत या ठिकाणी सेमीफायनल मध्ये मात्र दाखल झाला. खरं तर कोलवे संघाला क्वार्टर फायनल मध्ये या संघानं पराभव करत सेमीफायनल मध्ये दाखल झाला. म्हणजे खूप मोठा पराक्रम या संघाने मात्र या ठिकाणी केला. परंतु आता मात्र टक्कर खूप मोठ्या संघाशी आहे. परंतु खूप मोठा संघ जरी असला तरी पण या संघाचा अर्थात एक चढाई बहादर आधारस्तंभ मात्र मैदानाच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळतो. ऋत्विक मात्र इंजुरी असल्या कारणानं मात्र मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. तरी देखील आम्ही तेवढेच सक्षमपणे या ठिकाणी हा सामना हाताळू शकतो हे मात्र सामर्थ्य या खेळामध्ये या संघाला आपल्याला पाहायला मिळतं. हो एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. तर अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला मातृछाया कुर्डूस आपण तयार राहायचं. विजयी संघ जागेवरच थांबणार आहे आणि मातृछाया कुर्डूस आपण मात्र तयार राहायचं. एक असा गुणफलक या ठिकाणी आपण पाहतोय. खरोखर एक सुंदर स्पर्धा, कारण प्रत्येक सामना मित्रांनो सुरुवातीपासून आपण पाहतोय अतिशय अटीतटीचा या मैदानावर खेळला गेला. कारण या मैदानाला परंपरा आहे कबड्डीची. या मैदानावर मित्रांनो अनेक वर्ष कबड्डी खेळली जाते. रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचा चरणस्पर्श या मैदानाला झालेला आहे, म्हणून ही पावनभूमी आहे कबड्डीची. हो सुंदर पकडीचं पुन्हा एकदा प्रदर्शन. अजून एका गुणांची भर ही निश्चितपणे कडसुरे संघाकडे झालेली आहे. पुन्हा एकदा निखिल अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी चढाई करतोय ना, एक धारदार चढाई किती सक्षमपणे या ठिकाणी अरे या झाला ना विषय. आता मात्र बाजी त्रुटीत काळाचा अवलंब. या स्पर्धेसाठी सेमीफायनल मध्ये चौंडेश्वरी कडसुरे, मरीदेवी धैरण, मनोज पाटील आपला देखील या ठिकाणी धन्यवाद म्हणा. खूप चांगलं सहकार्य आपण या ठिकाणी करत आहे. निखिल एक उंचपुरा आणि सक्षमपणे या ठिकाणी लढण्यास सज्ज झाला. रवीजी मात्रे असतील, त्यानंतर मानेसाहेब असतील,
तसे या ठिकाणी मान्यवर अजून देखील या स्पर्धेच्या सांगता समारोपासाठी या ठिकाणी निश्चितपणे थांबलेले आहेत. हे मंडळावरील प्रेम आहे. आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी गतवर्षीच स्पॉन्सर झाली होती. गतवर्षीच त्यांनी या ठिकाणी याच मैदानावर याच स्टेजवरून त्यानं मात्र डिक्लेअर केली होती. आणि अर्थात कबड्डीचं तिसरं सत्र सुद्धा अर्थात झिराड या ठिकाणी होणार आहे. साधारणतः गतवर्षी त्यांनी डिक्लेअर केली होती 1.25 लाख रुपयांची. कमिंग सून. आणि जवळपास दरवर्षी तारीख ठरलेली असते साधारणतः मॅन्डिंग मध्ये. त्या ठिकाणी ती स्पर्धा मात्र संपन्न होत असते. कारण आता लगेचच क्रिकेटचा तिसरा पर्व देखील त्या ठिकाणी त्याची तयारी मात्र सुरू आहे. जवळपास या ठिकाणी यावर्षी कबड्डीचं जे तिसरं पर्व आहे हे एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे असं अर्थात या ठिकाणी मत व्यक्त करत होते रवींद्रजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. 3 वर्सेस 1. पुन्हा एकदा निखिल. निखिल किती घेऊन गेला? 1 2 3 4 5 गुण सेमीफायनल मध्ये. लढाई मात्र दोन संघांची आहे. जिंकलेले दोन्ही आहेत, काही प्रॉब्लेम नाही. दोनही संघ जिंकलेले आहेत. मात्र आता लढाई असेल ती अंतिम सामन्यासाठी जवळपास 61,000 नव्हे तर 61,000 आकर्षक चषक, 41,000 आकर्षक चषक, 31,000 आकर्षक चषक, 31,000 आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट 5,000 आकर्षक चषक, चढाई 5,000 आकर्षक चषक, पकड 5,000 आकर्षक चषक, पब्लिक हिरो 2,000 आकर्षक चषक. अशी या ठिकाणी बक्षिसांची खैरात. म्हणजे एवढं सगळं बक्षीस आता थोड्याच वेळात वितरित होणार आहे. मग ते कोणाच्या बाजूने दिलं जाणार? आणि नक्कीच पुन्हा एकदा कडसुरे संघ अजून काही गुणांची मालिका आपली तयार करतोय. अजून देखील काही गुण आपल्या संघासाठी घेतोय. अंतिम सामन्यासाठी मातृछाया कोरडूस आपण तयार राहायचं आहे. अकरा 1 असा गुणफलक आहे. अतुलजी आपलं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देणार आहोत एलईडीच्या माध्यमातून. आता काढायला घेतलं तुला लक्षात आलं. खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं. संपूर्ण कबड्डी स्पर्धा अर्थात या ठिकाणी एलईडीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा. अतुलजी धन्यवाद. ही मोठी सेवा आहे तुमची.
टाइम आउट किती असतात इथे ॲपमध्ये? टाइम आउट किती असतात? दुसरं मध्यंतरपर्यंत चौंडेश्वरी कडसुरी मरेदेवी धेरंड 1-13 असा गुणफलक आहे. धेरंड 1 आहे आणि कडसुरी 13 आहे. म्हणजे 12 गुणांची आघाडी आहे. कडसुरी संघाकडे 12 गुणांची आघाडी आहे. आमचा आता मोजकाच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी राहिलाय जो धरती आहे. सुमित शिर्के प्रचंड अनुभव. हो रायडर बाद सुंदर जमत सुमित. विजयी संघानं जाग्यावरच थांबायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थात मातुरछाया कुर्डूस या ठिकाणी येणार आहे. चार 13 नाही केलं रे ब्रेक. तो पण धंदा बोलला खेळ बोलला आता त्याला काय बोलते. छातीला सेंटरला लागला. सेंटरला लागला. ऑलराइट
सुंदर अजून देखील संधी आहे सुबोध हे मात्र बरोबर नाही झालं अजून देखील संधी मात्र या ठिकाणी निश्चित आहे मरिदेवित हिरण येस कारण 6-13 कारण साखळी तर सक्षमपणे उभी आहे खेळल तो इक्वल झाली ना काय खेळल बघ तू खेळल की नाही इक्वल ना हे 3 पडलं काय इक्वल आहे उगाच टाइम अप संपवला त्याला खेळायचं असेल तर आता टाइम आउट वर झाले का ठीक आहे एक अस्तित्वाची लढाई आहे मित्रांनो टिकवायचं तर आहे लक्ष दे रे लक्ष दे सुमित मात्र शेवटची 5 मिनिटं आहेत सुमित चढायसाठी इट्स ओके 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 बघा फक्त काय लागलं नाही जाणीवपूर्वक नाही लक्षात येतं असं काही मार लागला रायवाडी सोबत बैठलंच ना रेड झाली ते मोठी
क्लिअर लागलेला म्हणून होतात. हात धरला हात